आणि ही खासियत आहे कारण खूप मोठा समुद्र किनारा या परिसराला लाभलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक आता सिंधुदुर्गात देखील येऊ लागलेले आहेत आणि खूप सारे वॉटर स्पोर्ट देखील इकडे आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षणीय स्थळं पाहायला मिळतात. इकडले समुद्र किनारे तुम्हाला खुणावताना पाहायला मिळतात. इकडलं निसर्ग सौंदर्य खुणावताना पाहायला मिळतं आणि त्याचबरोबरीने इकडले मग काय कोकणची बातच नाही. मग आंबा असेल, देवगडचा हापूस तर जगभर प्रसिद्ध आहे. हापूस आंबा असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर काजू असेल, फणस असेल, रेलचेल असते विविध प्रकारच्या फळांची आणि म्हणून तर कोकणची बात काही न्यारीच असते. आणि कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये आपण आहोत, देवगड तालुक्यातील आनंदवाडीमध्ये आपण आहोत आणि जातोय आता एका महत्वाच्या मॅचच्या शेवटच्या ओव्हरकडे, ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे सूर्या अर्जेंट. मुंबई प्रीमियर लीग मध्ये यावर्षी बेस्ट बॉलरचा पुरस्कार 21 वर्ष या युवा गोलंदाजाने घेतला. इम्पॅक्ट मध्ये आलेत आणि ट्रॉम्बेला बिलॉंग करतात मुंबईला. बॉलिंगसाठी सूर्या, बॅटिंगसाठी थॉमस. पहिला बॉल वेगवान होता, फुल करण्याचा प्रयत्न तिकडे. ओ हो 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 हो, पहिल्याच बॉलवर आलेली विकेट मॅच मध्ये रंग भरताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. वेगवान गोलंदाजाने म्हणजे आणखीन एक चिताकॅमच्या या वेगवान गोलंदाजाने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली, ज्यांनी यावर्षी मुंबई प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतलाय. आणि पाहूयात काय होईल. डीजे या तोपर्यंत मॅच तर रंगात आली आहे. थॉमस डायस यांचेही कौतुक होताना पाहिलं मिळेल. जरी आउट झालेत परंतु सुंदर खेळी केली. परंतु मॅच सूर्याने पहिल्याच बॉलवर घेतलेल्या विकेटने मात्र मॅच मध्ये रंग भरले. आणि आता बॅटिंगसाठी येते जिल्हा पालघर, तालुका वसई आणि गाव अर्नाळा. बॅटिंगसाठी येतात प्रशांत गरत. गतवर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कारही मिळवला होता. परंतु पाहूया सूर्या आहेत युवा गोलंदाज. समोर जर पाहिलं तर फलंदाज प्रशांत गरत. 5 चेंडू 8 धावा. एक जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. वेग होता, त्याच्यावर पूल केला आणि तिकडे प्रयत्न जरूर झाले. चार धावा मात्र नाही रोखू शकले. एक प्रयत्न जरूर चांगले झाले परंतु पाहू शकता हुलकावणी दिली त्या ठिकाणी. हो 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 हो. आता मात्र 4 बॉल 4. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. 4 चेंडू 4 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूर्या एक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहिला होता. मॅच ते सांगतात मॅच संपलेली नाहीये, आम्ही प्रयत्न करणार, आम्ही फाईट करणार, शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आणि लढावंच लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला फुलटॉस, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषेच्या दिशेने, एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. या मैदानात मॅचेस रंगतात, मोठमोठ्या धावांचा पाठलाग होतो, छोट्या छोट्या धावांमध्ये देखील मॅचेस रंगतात. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. मोहम्मद कैफ 11 कातली आणि दुसऱ्या बाजूला कोइंडे 11 कालवी यांच्यातील मॅच. कातली की कालवी, कालवी की कातली, जिंकणार कोण? कोइंडे 11 जिंकणार की मोहम्मद कैफ 11 जिंकणार? सूर्या बॉलिंग साठी आहेत आणि बॅटिंग साठी जर पाहिलं तर कृष्णा सातपुते यांना आपण पाहतोय. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हर असेल, मॅच जर टाय झाली असेल तर पहिले जे नियम सांगितले गेले 3-3. हो, वेग पाहायला मिळाला. बॉल मात्र फाईन लेगच्या दिशेने. कृष्णा सातपुते बॅटिंग साठी होते, बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय आणि तिकडे हो हो 2 धावा तर येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया काय होईल. आता मात्र 2 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. सूर्याचा वेग इकडे पाहायला मिळाला परंतु 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता अजूनही आहे या मैच में. जर हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चॅनल tenniscricket.in को 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल देखील संतोषजी नाणेकर आणि त्याचबरोबरीने गौरव सावंत आपल्या संपूर्ण टीमचं अभिनंदन। कृष्णा सातपुते यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी। 2 चेंडू 1 धाव, 1 धाव शेवटची होत नाही तोपर्यंत मॅच जिंकली जात नाही। पाहूया कृष्णा आहेत, बॉलिंगसाठी सूर्य आहे। हो, वेगातील चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे डायरेक्ट हिट नाही होऊ शकला आणि मॅच जिंकली जाते। मोहम्मद कैफ 11 कातली लगातारचा दुसरा सामना विजयी होत असताना आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच साठी पात्र झालेले आहेत। अभिनंदन। आजच्या दिवसातील शेवटचा सामना हा तुमचा होणार आहे। आज मोहम्मद कैफ 11 कातली शेवटची मॅच तुमची होणार आहे याची नोंद घ्यायची आहे। मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून थॉमस डायस यांची निवड झाली आहे। अभिनंदन। या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कीर्ती सेलच्या माध्यमातून दिले जाणारे आकर्षक गिफ्ट आणि त्याचबरोबरीने थॉमस डायस यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। दुखापतीतून सावरल्यानंतर थॉमस जबरदस्त